बावधनकरांच्या लक्षाच्या अलीकडच्या फाटीतून किरण अप्पांचा रायनाही खाली सेमीला पळायला चाललेला आणि रायना बरोबर बैलगाडी क्षेत्रातला सुट्टीचा चप्पळ चित्ता सागर काळभोर हडपळवाडीकर हाही खाली सेमीला गाड्या सोडायला चाललेला. किरण अप्पांच्या रायनाच्या पलीकडच्या फाटीतून मोठ्या मैदानाचा मोठा वस्ताच रायफल 81 खाली सेमीला पळायला चाललेला. सगळ्या गाड्या सेमीला खाली आल्यावर बापून लगेच पहिला सेमी लावून घेतला आणि मैदानावर सेमी बघण्यासाठी पब्लिकनं तुफान अशी गर्दी केली. कारण पहिल्या सेमीत काही टॉपचे नंदी होते. पहिला सेमी बापून लावून घेतला पण गाड्या काय नीट उभ्या राहत नव्हत्या. जिथं सुट्टीला गाड्या उभ्या राहत नाही तिथं बापूंचा आसूड कामाला येतो. मग लगेच बापूंना गाड्या लावल्या, झेंडा टाकला आणि पहिला सेमी सुटला आणि काय तुफान अशा वेगानं गाड्यांना स्पीड लागलेलं आणि काय सुट्टीपासून निकालापर्यंत गाड्यांच्या मागे नुसता धुराच उडायला लागलेला. कारण सुट्टीपासून कळत नव्हतं की कुठली गाडी फायनल साठी पात्र झाली. कारण या सेमी मध्ये सर्वांचा लाडका बकासूर देखील होता. सगळ्यांना आतुरता होती की या सेमीचा निकाल कुणाकडे गेला. तर आता झालेल्या अटीतटीच्या लढतीमध्ये आपल्या द्वादशम हिंद केसरी बकासूरची हार झाली. जरी मित्रांनो या लढतीमध्ये बकासूरची जरी हार झाली असेल तरी त्याचा जुना इतिहास विसरून चालत नाही.